आधी तुला देऊ खावा। आधीला छोटे छोटे पीस करून दिलेत मी, खा। एक्सप्रेशन बघा, खा ना आधी, छान आहे। चला आयुषला तर आवडला। आधी ए आधी खा की। छान आहे, नाही छान आहे। हाय हॅलो नमस्ते, मी दीपाली, मिसेस फोर्जवलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आयुषचा आणि आदिराजचा रिव्ह्यू तुम्ही बघितलाच आहे आणि तुम्हाला समजलं देखील आहे असेल टायटलवरून की आज कोणती रेसिपी आहे। तर आज मी कोथिंबीर वडी, थापी वडी काही म्हणू शकतो आपण, आमच्याकडे कोथिंबीर वडी म्हणतात, तर ती बनवते। तर वेगळ्या पद्धतीची जी ट्रेडिशनल रेसिपी आहे ती कोथिंबीर वडीची, ती देखील ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे। आमच्या गावाकडे अशा पद्धतीने कोथिंबीर वडी करतात, तर ती रेसिपी आज आपण बघतोय। तर चला तर मग रेसिपीला जास्त वेळ न घालवता सुरू करूया। सगळ्यात आधी 1 वाटी बेसन आणि 1.5 वाटी पाणी याचं छान मिश्रण बनवून घेतलेलं आहे मी, आणि त्यानंतर आता ते साईडला ठेवूया। आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे सरसोचे तेल घातले, नेहमीप्रमाणे तुम्ही कोणतेही घालू शकता। त्यानंतर 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि ते मिरची, जिरं, मीठ आणि थोडंसं कोथिंबीर मी मिक्सरला बारीक करून घेतली होती। आता ते मिश्रण तेलामध्ये घातलेलं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे। तर आता हे मसाला भाजतोय, तो मिरची भाजते तोपर्यंत मी ताटाला तेल लावून घेते। ज्या पण ताटामध्ये, ज्या पण भांड्यामध्ये तुम्ही वडी बनवून घेणार त्याला सगळ्यात पहिलं तेल लावून घ्यायचं। आणि आता हे मसाला भाजला की आपल्याला हे बेसनचे मिश्रण जे आपण बनवून घेतलंय ते ह्यामध्ये घालायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच एकसारखं ढवळत ह्याला छान आपल्याला या बेसनला शिजवून घ्यायचं। एक पिठलं बनवतो ना सेम तशीच रेसिपी आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला बनवायचं, याच्यामध्ये अजिबात गाठी होत नाही। तर बेसनचं मिश्रण बनवलं त्यामध्येच मी मीठ घातलं होतं, त्यामुळे वरून मीठ घालत नाही आणि एकसारखं हलवून हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर 5 ते 6 मिनिटं लागतात, हे जास्त काय वेळ लागत नाही। आणि आता थोडंसं शिजत आलं, गोळा बनायला लागला की यामध्ये बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची। तर कोथिंबीर वडीची कोणत्याही पद्धतीने केली तरी सगळ्यांना आवडतेच आणि या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते आणि कुठलं वाफवून वगैरे घ्यायचं झंझट नाही, पटकन बनली जाते आणि तितकीच टेस्टी देखील लागते। तर आता हा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे, म्हणजे आपल्या कोथिंबीर वडीचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। आता मी त्या ताटामध्ये तेल लावलेल्या ग्रीस केलेल्या ताटामध्ये घालून घेते आणि आता हाताच्या साहाय्याने, हे जास्त गरम असतं त्यामुळे हळू म्हणजे थोडंसं जपून करायचं। तर पाण्याचा किंवा तेलाचा हात घ्यायचा, शक्यतो पाण्याच घ्यायचा, तेलाने जास्त भाजतं। तर अशा पद्धतीने मी आता सगळं बॅटर ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, ऑप्शनल आहे, आपण ह्याच्यात भरपूर कोथिंबीर घातली तरी पण थोडीशी कच्ची कोथिंबीर वरून छान लागते। आणि नंतर थोडंसं वाळलेलं खोबरं, सुकं खोबरं मी यावर भुरभुरलेलं थोडंसं टाकले। तुम्ही तीळ टाकू शकता, तीळ मला पर्सनली खूप जास्त आवडतं पण आयुष खात नाही म्हणून मी तीळ नाही टाकलं, खोबरं टाकले किंवा ओलं खोबरं देखील खूप मस्त लागतं, माझी मम्मी ओलं खोबरं टाकते। तर काही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आणि अशा पद्धतीने आता ह्याच्या वड्या तुम्ही स्क्वेअर किंवा डायमंडमध्ये कापून घेऊ शकता। मी स्क्वेअरमध्ये कापलेले आहेत आणि आपली झाली कोथिंबीर वडी बनवून तयार। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।